हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सरासरी 2022-2023 या 2 वर्षांमध्ये अगोदर पडलेल्या पावसाचा खंड आणि त्याच्यानंतर झालेली अतिवृष्टी, तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच नुकसान भरपाईसाठी सरकारने आता पीक विम्याचं धोरण हे अवलंबवलेलं आहे, परंतु या पीक विम्यापासून सुद्धा बहुतेक शेतकरी हे वंचित राहिलेले आहे। काही पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा हा दिलेला नाहीये, तर त्याचबरोबर तेथील शेतकऱ्यांचे काही क्लेम केलेले नाहीये। तर अशा खूप प्रकारच्या अडचणी असल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलं आहे। परंतु आता जो दुसऱ्या टप्प्यातला पीक विमा आहे याच्यासाठी 34 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे। तर या 34 जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांना किती हा पीक विमा भेटणार आहे, तर त्यामध्ये किती गावं हे पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील 34 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाला म्हणजे दुसऱ्या टप्प्यातल्या पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 480,445 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023च्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरण केला जाणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी। त्यानंतरचा जिल्हा जो आहे तो म्हणजे चंद्रपूर। तर या जिल्ह्यामध्ये 9,625 क्लेम केलेले पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांचे क्लेम हे पास करण्यात आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा 75% पीक विमा हा पात्र झालेला आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,15,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,43,591 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील 75% पीक विमा घेण्यासाठी। त्यानंतरचा जो जिल्हा आहे म्हणजे तो संभाजीनगर। तर शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर हा जिल्हा जो आहे तो आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 1 रुपया सुद्धा पीक विमा वाटप हा झालेला नव्हता, परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे पीक विमा वाटपाची। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,16,238 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्यानंतर पालघर। तर पालघरमध्ये 679 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,35,000 शेतकरी हे 75% पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली। तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी हे 75% पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत। आणि त्यानंतरचा जिल्हा म्हणजे पुढचा जिल्हा जो आहे तो आहे अमरावती। तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,415 शेतकरी हे 75% पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत। त्यानंतर गडचिरोली। तर गडचिरोलीमध्ये सुद्धा 4,099 शेतकरी हे पात्र झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 20,1600 शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत। आणि त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,886 शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा। तर वर्धा जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी हे पात्र झालेले आहेत। तर त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये 17,396 शेतकरी हे पात्र झालेले आहेत। आणि पुढचा जिल्हा जो आहे
तो म्हणजे नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे पुणे. तर पुण्यामध्ये 2,434 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि रत्नागिरीमध्ये 461 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि त्याचबरोबर नांदेडमध्ये 5,00,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याबरोबर बीडमध्ये सुद्धा 8,00,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. आणि या संदर्भामध्ये महत्त्वाचं असं अपडेट आपण हे बघितलेलं आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहेत, तर हे सर्व शेतकऱ्यांना आता 75% पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25% अग्रिमचा पीक विमा हा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तर काही जिल्ह्यांमध्ये कांदा या सर्व पिकांसाठी हा पीक विमा मंजूर केलेला आहे. तर यामध्ये सोयाबीनसाठी 5,000 रुपये, तर त्यानंतर 5,000 ते 20,000पर्यंतची जी पीक विम्याची मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. तर आणि इतर पिकांचा जो पीक विमा आहे तो 4 ते 5,000 इतका जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यांची दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची माहिती आपण बघितलेली आहे. म्हणजेच त्या जिल्ह्याला आता 75% पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.